फायनली आम्ही आता उतरून आलेलो आहे आणि आता जातोय परत. आता फायनली आम्ही खाली उतरलेलो आहोत आणि आता परत एकदा त्या काकींच्या घरी जातोय. त्यांचं घर बघायचं आहे आणि त्यांना भेटायचं सुद्धा आहे. तर म्हटलं त्याला एकदा जाऊन येऊयात आणि तुम्हाला मी दाखवते त्यांचं घर कसं आहे ते. मी सुद्धा फर्स्ट टाईम बघणार आहे, तर कसं काय आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवते. आणि खूप म्हणजे खूप चालून चालून दमलेलो आहोत. पाय तर खूप दुखत आहेत, म्हणजे आता थोडंसुद्धा चालवत नाही आहे. तरी पण एकदा बघून येऊयात त्यांचं घर कसं आहे ते. चला तर मग. ओ घरवाल्यांनो, काय करतास? आहेत का? हो, त्यांचं घर आहे ते एकदम बघण्यासारखं आहे गावचं. आपण आत जाऊयात. हॉल आणि छान ही शेणाची जमीन सारवली. ही पडवी हे घरात हे काढताय जुनं. ह्याच्यामध्ये लोक तांदूळ ठेवतात. जुनी लोक तांदूळ जे आपण शेती करतो त्याचे तांदूळ ह्याच्यामध्ये वर्षभरासाठी जमा करून ठेवतात. आणि हे किचन आहे. किचन बघून मला माझ्या गावच्या घराची आठवण झाली. छान अशी चूल आणि इकडे सुद्धा त्यांचं असं किचन आहे छोटं. खूप भारी वाटतंय. जो गावचा सुगंध असतो तो छानच वाटतोय. आणि पूर्ण जमीन आहे ती त्यांनी शेणाने सारवलेली आहे. ही त्यांची पाठची बाजू आहे. इकडे लाकडं आहेत. छान वाटतं एकदम. छान वाटलं इकडे येऊन. एकदम गावी आल्याचं फील झालं. ही लाकडं त्यांनी साठवून ठेवली. गावची लोक असतात ती अशी आपल्याला एक आठवण म्हणून देतात. त्यांनी आम्हाला तांदूळ दिलेत, गावची भेट. छान. आणि अशी त्यांनी एक हॉलमध्ये 3 रूम काढलेत. हा इकडे, तिकडे आणि हा एक, असे 3 रूम आहेत. छान थंड वाटतंय. खूप अरे बरं वाटलं इकडे आल्यावर. गावी आल्यासारखं छानच वाटलं. असंच आम्हाला एक आमचं घर तयार करायचं. लवकरच ते आम्ही उभं करू. खूप छान वाटतं. ते असं बसायला पण त्यांनी सीट बसायला जागा केलेली आहे. भारी भारी. खूप दमायला झालंय त्यामुळे घाम चालून चालून दमलो आहोत. आणि इथे थोडी आम्ही विश्रांती केली. आणि ही अशी छान तुळस, बसायला जागा. आणि ही सगळी बांबूची झाड आहेत.
खूप बरं वाटलं इकडे आल्यावर, शांत. आत्ता असं वाटलं की आपण गावी आलो आहोत. गावी आल्यावर एक असं घर असलं की खूप छान वाटतं. आम्ही सुद्धा असंच घर बांधणार आहोत. चला तर मग भेटूयात परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा, कमेंट्स करा. असेच मी व्हिडिओ तुम्हाला दाखवेन गावचे. चला तर मग भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तो जो डोंगर दिसतोय तो आम्ही चढून आलेलो आहोत. पूर्ण पार केलाय. थोडी गार होत तेवढंच 1 किलोमीटर तरी अंतर आपण चालायचं. आता हा इकडून जो आलोय तो तरळेवरून नापण्यासाठी हे, आणि इथून सरळ गेलं तरी ते रेल्वे स्टेशन लागतं. पुढे वैभववाडी रेल्वे स्टेशन आहे आणि 4 किलोमीटर अंतरावर नापण्या धबधबा सुद्धा आहे. हे बघा, छान असं हिरवळ आणि शेती केलेली आहे. परत आम्ही काकीच्या घरी आलेलो आहोत. थोड्या वेळ इकडे जरा आराम करू, जेवू आणि मग परत संध्याकाळी निघू. आणि हरण्याची फुलं आहेत. याचा खूप वेदामध्ये चांगला उपयोग होतो. आयुर्वेदामध्ये चांगला उपयोग होतो. औषधी आहे हरणाची फुलं ती. आणि तिकडे ती आहे ती नाचणीची शेती केली आहे. ही जी आहे ती नाचणीची शेती आहे. छान प्रवास झालेला आहे आमचा. 2 डोंगर चढलोय. आता एवढं काय वाटत नाही, कारण का आम्ही त्या आधी गेलो त्या काकींच्या घरी मस्त आराम केलाय, चहा वगैरे प्यालो आणि आता इकडे आलोय. घरी आल्या आल्या पाऊस चालू झालाय. छान एकदम गडगडत आहे इकडे. आणि आम्ही आता फायनली घरी आलो आहोत. नदी बघा, मस्त हिरवा आणि छान पाऊस, थंड वातावरण झालंय. आता थोडा आराम करू, नंतर उठी चहा वगैरे घेऊ. गडगडण्याचा आवाज येत असेल. लाइक, शेयर एंड सब्सक्राइब कीजिए.